गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. मी आज बनवले आहेत हक्का नूडल्स. मी माझ्या पद्धतीने बनवले आहेत. तुम्हाला आवडते का ती पहा. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 पॅक हक्का नूडल्स, थोडीशी शिमला मिरची चिरून घेतली आहे, 1 गाजर बारीक चिरून घेतला आहे, 1 कांदा उभा बारीक चिरून घेतला आहे, थोडेसे वाटाणे, थोडेसे फरसबीचे तुकडे, 1 चमचा टोमॅटो सॉस, अर्धा चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, स्वादानुसार मीठ, 1 चमचा लसण आल्याची पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा ओरिगॅनो आणि थोडंसं तेल. चला तर मग आपण आता करायला सुरुवात करूया. पाणी प्रथम उकळायला ठेवायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. चांगलं पाणी कडकडीत तापून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आता हे उकळी आलेल्या पाण्यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठही टाकलंय, 1 चिमूट. आता त्याच्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहेत. हे नूडल्स सोडायचे आणि गॅस लगेच बंद करायचा आणि हे झाकून ठेवायचं आहे. स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता ह्या शेवया आहेत या मी गाळून घेते आहे. हे उरलेलं पाणी जे आहे हे तुम्ही कणिक तिंबायला किंवा दुसरा भात बीत शिजवायला वापरू शकता. आणि त्याच्यावर आता गार पाणी सोडून घ्यायचं आहे, म्हणजे या शेवया चिकट होणार नाहीत. आता फोडणीच्या तयारीमध्ये आपण पहिल्यांदा तेलामध्ये वाटाणा टाकून घेत आहोत. तो चांगला वाफवून घ्यायचा आहे. चांगला मऊसूत असा शिजला की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. हा कांदा असा छान परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. आता त्याच्यामध्ये लसण आल्याची पेस्ट पण टाकून घेऊया. लगेच बारीक चिरलेली शिमला मिरची आहे ती टाकायची आहे. त्याच्यानंतर 1 गाजर बारीक चिरून घेतला आहे ते पण टाकायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्याकडे दुसऱ्या काही भाज्या असतील तर त्या सुद्धा बारीक चिरून टाकल्या तरी चालतील. त्याचा पौष्टिकपणा आणखीनच वाढेल. आता हे चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे मऊसूत छान असे शिजवून घ्यायचे आहेत भाज्या सगळ्या. हे पहा वाफवून झाल्या आहेत बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये मसाले आणि सॉस टाकून घेऊया. हळद टाकली आहे, हिंग टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आहे, अर्धा चमचा डार्क सोया सॉस आणि 1 चमचा चिली सॉस. टोमॅटो सॉसचा पण व्हिडिओ मी बनवला आहे, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे मी आता हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले सॉस हे सगळं लागलं पाहिजे. आता याच्यात स्वादानुसार मीठ, आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे त्या हिशोबाने हे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला आता छान वाफ आणून घ्यायची. आता या शेवया टाकून घ्यायच्या. आता या सगळ्या शेवयांना ना हा मसाला सॉस सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तुम्हाला जर खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही याच्यात अर्धा कप पाणी टाकू शकता, गरम पाणी. हे पहा अशा छान तयार झाले आहेत. आता याला वाफ आणायची आहे. वरून 1 चमचा किंवा 1.5 चमचा ओरिगॅनो टाकायचा आहे. त्याच्याने चव आणखी छान येईल. स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स येत राहतील. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.